पानोडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाचा 6वा. नमस्कार. झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. संगमनेर तालुक्यातील पानोडी गावात सध्या भक्तीचा मळा फुलला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या 6व्या दिवशी माणिकगिरी महाराज संस्थानचे ह.भ.प. दत्तगिरी महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले. माणूस माणसाला विसरत चालला आहे, अशा शब्दांत त्यांनी आजच्या सामाजिक परिस्थितीवर ओढलेले ताशेरे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पाहूया या सोहळ्याचा हा सविस्तर वृत्तांत. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाने आता परमोच्च बिंदू गाठला आहे. सप्ताहाच्या 6व्या दिवशी कीर्तन सोहळ्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ह.भ.प. दत्तगिरी महाराज यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधनाचा जागर मांडला. आजच्या धावपळीच्या युगात रक्ताची नाती दुरावत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. म्हटलं की माणसं धार्मिक तिकडे वळालेत. एक आनंदाची बाब चांगली आहे. धार्मिक तिकडे येऊ नये असा त्याचा गर्दी झाल्यानं खूप मोठा झाला, छान झाला हे म्हणण्यापेक्षा त्यातून आम्हाला आनंद, किती समाधान मिळालं हे तितकंच महत्वाचं, हेही विसरू नका. अध्यात्माचं क्षेत्र हे काहीतरी देण्याकरता आहे. स्थायी असलेला आनंद, स्थायी असलेले सुख देण्याकरता जर आहे, तर त्यातून आम्हाला काहीच आनंद मिळत नसेल तर काय करायचं. वारकरी संप्रदाय गटतट संपुष्टात आणण्याकरताच वारकरी संप्रदाय आहे. ग्रुप जे आहेत ते सगळे बाजूला करण्याकरता, एकत्रित येण्याकरताच वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदायाने तुम्हाला आम्हाला जो दंडक घालून दिलेला आहे, नाम सप्ताह वर्षात एकदा करा. कोण्या वारकऱ्याला, कोण्या वैष्णवाला, कोण्या साधकाला आपल्या सगळ्यांच्या समोर उभं करा, त्याच्याकडून संतांचे विचार ऐका. ही परंपरा, हा दंडक आपल्या सगळ्याला घालून दिलेला आहे. पण काळाच्या ओघामध्ये ती कुठंतरी बाजूला राहिल्यासारखं जाणवतं. गर्दी खूप आहे, रंगरंगोटी खूप आहे, पण त्यात श्रद्धा कुठं सापडत नाही, प्रेम कुठं सापडत नाही. एका वारकऱ्यानं मला सांगितलं, सत्य खूप मोठ्याला होतात पण माळकरी एक पण होत नाही. तुमचं मत काय? एक सप्ताह झाला तर त्यातून 3-4 माळकरी जर झाले तर लाखो रुपये खर्च केल्याचं चीज झालं, हे कधी विसरू नका. पण जर नाम सप्ताह झाला आणि शेवटी वितंड वाद जन्माला आला, सप्ताह न केलेला बरा, ही माझं मत आहे. विठ्ठल, पण खरं सांगूच का, तो टाळकरी पिढ्या जात असायचा, माळकरी पिढी जात असायचा. ते म्हणायचे त्याच्या बापाच्या गळ्यात होते, याच्या पण गळ्यात आहे. त्याचा बाप टाळ वाजवायचा, हाही टाळ वाजवतो. परंपरेनं टाळ वाजवणारे, परंपरेनं मृदंग वाजवणारे, परंपरेनं श्रवण करणारे, ऐकणारे सुद्धा परंपरेचे, हे काही विसरू नका बरं का. आता तुम्हाला सगळं हे 7 ते 9 मुळे जरी एकत्र केलं असलं तरी खरं सांगूच का, मागचे म्हणतात का म्हणून उरकायला काय माहिती. म्हणजे मिक्सअप करून कुठेतरी घोटाळा झाला की काय, हे मनामध्ये घ्यावे लागेल आम्हाला, हे विचारात घ्यावं लागेल. मी सकाळी पोराला सांगत होतो, 7 ते 9 करून घोटाळा झाला की काय, मी सकाळीच बोलत होतो त्यांना. आमच्या अंतःकरणामध्ये ज्या भावाची गरज आहे तो भाव जर कमी पडत असेल तर ह्या उत्सवाची फलश्रुती काय. लाखो रुपये एकत्रित आणायचे, एकेकाळी माणसं घरून जेवण यायचे, पण कीर्तन तासून तास वाढलं तरी माणसं म्हणायची चालू द्यात, उठत नसायची माणसं. आता मला असं म्हणायचं नाही की तुम्ही चालू द्या असं म्हणू नका, असं मला म्हणायचं नाही. पण असली श्रोतृवर्ग मी बघितलाय. श्रवण करणारी माणसं, त्या श्रवणाचा आनंद घेणारी माणसं मी बघितलेत. खरं सांगू, रंगरंगोटी नव्हती, पण अंतःकरणातलं प्रेम ओथंबून वाहत होतं, ते मी बघितलंय. देव माझा आहे, माझ्या गावचा आहे, हा प्रश्न जर मनात निर्माण झाला तर वर्गणी मागण्याची गरज पडणार नाहीत. म्हणजे दुसऱ्या धर्मातले नाहीत आपण. आम्हाला आपल्या गावच्या मंदिराकरता वर्गणी मागावी लागते, पैसे मागावे लागतात. म्हणजे ते असं झालं ना, पुरीच्याच लग्नाला बापाकडूनच पैसे मागायचे असं झालं. देव एका गटाचा आहे, देव एका पार्टीचा आहे, मंदिर एका पार्टीचं असू शकेल. मी थोडं पुढचं बोलतोय. मंदिर एखाद्या गटाचा, एखाद्या पार्टीचा असू शकेल, पण त्यात बसणारा देव सगळ्यांचा, हे का विसरता तुम्ही. प्रेमाची माणसं मिळणं मोठं कठीण आहे बरं का. प्रेमाची माणसं कुठल्याच क्षेत्रामध्ये प्रेमाची राहिली नाही. रक्ताला ओळखायला तयार नाही. उत्सवाची फलश्रुती काय, रक्ताला काय ओळखत नाही. एक काळ असा होता की कसाबाला सज्जन म्हटलं जात होतं, आता सज्जनाला सज्जन म्हणावं की नाही ही लाज वाटायला लागली.
महाराजांनी आपल्या निरूपणात जगद्गुरू तुकाराम महाराज, ज्ञानोबा माऊली आणि साईबाबा यांच्या जीवनातील संघर्षाचा दाखला दिला. ज्या संतांना त्यांच्या काळात लोकांनी विरोध केला, आज त्यांच्याच दर्शनासाठी जगभरातून गर्दी होते. ही काळाची गती असल्याचे त्यांनी सांगितले. हृदय परिवर्तनासाठी कीर्तन ऐकावे, केवळ गर्दीचा भाग होऊ नका, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. धार्मिक कार्यक्रमांसाठी वर्गणी मागण्याच्या पद्धतीवरही महाराजांनी मार्मिक भाष्य केले. गावचं मंदिर आणि गावचा देव हा संपूर्ण गावाचा असतो. जसं मुलीच्या लग्नासाठी बापाला पैसे मागावे लागणे क्लेशदायक असते, तसेच देवाच्या कामासाठी वर्गणी मागावी लागणे भूषणावह नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दररोज होणारे अन्नदान. सप्ताहाच्या 6व्या दिवशी थोरात, पवार, खेडकर, घोडेकर, शेवाळे, गायकवाड, वाडेकर, जेजूरकर, परबत, पटेल, सय्यद, अशरफी, भडकवाड, वाकचौरे, गीते, जंगम, खिमनर आणि धानापुणे परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. लापशी, भात आणि पिठलं अशा अस्सल गावरान महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. पानोडी गाव सध्या पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाले आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग या सप्ताहाचे यश अधोरेखित करत आहे. दत्तगिरी महाराजांच्या विचारांनी ग्रामस्थांमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गायकवाड, झुंझार न्यूज, पानोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. खूप मोठे पलंग घातली, छान जेवण आहे, लापशे कडे भात, लापशे कडे भात, अख्खं गाव जेवायला येतं. म्हणून तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. गावकरी मंडळी, इथले नियोजक, आयोजक, तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. सर्व तरुण मंडळ, सर्व तरुण मंडळ, सर्व तरुण मंडळ, सर्व भजनी मंडळी, सर्व ग्रामस्थ, पानोडे गाव, पानोडे गाव, पानोडे गाव, तुमचे सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, तरुण मंडळ, समस्त ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, लहान थोर आबाल वृद्ध, तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.